खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. नेत्यांची संवाद असतो दोन्ही पक्षामध्ये, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे. मनसेत म्हणणं असं आहे की त्यांना ज्या जागा हव्या होत्या, विजयाची हमी असलेल्या किंवा जी जागांची संख्या येते त्यावरून नाराजी आहे, आणि शिवसेनेत ज्या उमेदवारांना प्राधान्य किंवा ज्या उमेदवारांची आपली शिफारस केली होती, जागा मागितल्या होत्या, त्यांना मिळाल्या नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. आणि दोन्ही ठाकरेंपुढे आव्हान असेल ही नाराजी शमवणं आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करणं. जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्याच पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात, जे इच्छुक असतात, ते अस्वस्थ होणारच. मग ते काँग्रेस पक्षात असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील, शिवसेनेमध्ये असतील, शिंदे गटामध्ये असतील, भाजपमध्ये असतील. अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत? त्यासाठीच लढत आहेत. पण कार्यकर्त्यांना समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची, मुंबईची आहे, आणि कार्यकर्ते 100% माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील. तरीही कोणाला असं वाटतं की नाही, माझ्यावर अन्याय झाला, थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला. तुमची सूत्र सांगतायत, त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसलं सगळं. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत लोक काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना. जसं शिंदे गटात चाललेलं आहे, ठाण्यात, मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे, तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही 48 तास आहे ना, उद्याचा दिवस आहे ना. तर अशा वेळेस जे नाराज आहेत, बंड होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे, अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार? हे काय 1857चं बंड आहे का? नाही, बंड कशाला म्हणतात? हे 1857चं बंड आहे का? देशासाठी, क्रांतीसाठी नाही ना. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलं आहे, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत. अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटतं, सो त्याला बंड म्हणत नाही. आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा? हां, कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे. कसलं बंड? कसलं बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तो एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. तेवढ्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, त्यामध्ये बऱ्याच नेत्यांच्या, आमदारांच्या मुलांना देखील समोर आलेलं आहे. नाही, त्यात चुकीचं काही नाही. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो, तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. काय पुण्यात चित्र अजून स्पष्ट झालं होईल ना, जास्त व्हायलाच पाहिजे ना. काल रात्री मॅरेथॉन बैठक झाला, सिटी नेहरू होते, तिकडे स्थानिक पदाधिकारी होते. पुण्यामध्ये काँग्रेससोबत तुम्ही जाणार का? पुण्यामध्ये 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहेत. थोडा वेळ लागला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते, जे लोकसभेला होऊ शकलं नाही, जे विधानसभेला होऊ शकलं नाही, ते मुंबई महापालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक
नवं समीकरण पाहायला मिळते. वंचितसाठी जवळपास 65 जागा काँग्रेसनं सोडलेल्या आहेत. आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता. आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार. तर या युतीचं आम्ही स्वागत करतो. तर मग अशा वेळेस NCP शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे. तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का की होईल ना. NCP तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का, हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे. बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला. आपल्याकडून देखील सावध भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी वाद आहे, खास करून मनसे ठिकाणी, शिवडे असेल, वरळी असेल किंवा माहीम असेल, या ठिकाणची EB फॉर्मचं वाटप अजून अद्याप होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत EB फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील. आज द्यावेच लागतील. राऊत साहेब, एक मराठी प्रश्न आहे. गौतम अदानी असं म्हणत आहेत की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. मग त्यात काय झालं? तर आपण पाहतोय खासदार संजय राऊत सुद्धा बोलतात आणि त्यांनी सांगितलं की पुण्यातील जागा ज्या आहेत त्या संदर्भात आज काय तो निर्णय दुपारपर्यंत होणार आहे. पुण्यात 3 ते 4 पक्ष एकत्र आहोत असंही एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आम्ही जागा सोडल्या आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणून आता पाहावं लागणार आहे की पुण्यात कसं चित्र असणार आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबतच जाणार आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार आहे, किंवा एक वेगळं समीकरण पुण्यात पाहायला मिळू शकतं. हे सगळं पाहावं लागणार आहे. यादी जाहीर कधी होणार हे जेव्हा खासदार संजय राऊतांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की यादी जाहीर करण्याची आमच्याकडे प्रथा नाही आहे आणि आमच्याकडे सगळेच जण हे स्टार प्रचारक असल्याचं ते म्हणाले. म्हणून पाहावं लागेल की आता कुणाकुणाला संधी खरं तर दिली जाते. 1 ते 2च दिवस बाकी आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, आणि ठाकरेंकडून कशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज कोण कोण दाखल करते हेही पाहावं लागेल. पहिली जी यादी समोर आली आहे त्यामध्ये तर अनेक घराण्यांतील नेत्यांना त्यांच्याच नातेवाईकांना या यादीत जागा दिल्याचं आपण पाहिलंय. आणि त्यानुसार आता EB फॉर्म जे आहेत ते दिले गेलेत, त्यानुसार सुद्धा उमेदवारी अर्ज सुद्धा भरला जाणार आहे. रात्री 3 पर्यंत EB फॉर्मचं वाटप सुरू होतं असं सुद्धा खासदार संजय राऊतांनी सांगितलंय. तर आज दुपारपर्यंत सर्व उमेदवारांना EB फॉर्म दिले जातील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल होईल असंही ते म्हणाले. सुनील प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष काम करतोय म्हणून त्यांना संधी दिली गेली आहे आणि तरुणांना संधी दिली तर चूक काय असं त्यांनी सांगितलंय. येणारी पिढी ही तरुणांचीच आहे. तरुणांनी राजकारणात यावं आणि या पक्षाचं नेतृत्व करावं, त्यासाठी यंदा आम्ही तरुणांना जास्तीत जास्त संधी देतोय असं खासदार संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. पुण्यात त्यांनी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं सांगितलेलं आहे. हा विषय अनेकदा झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक. धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. तर जी मुंबईमध्ये जी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय असं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. कारण की जर भाजपच्या महाशक्तीला हरवण्यासाठी कुणी एकत्र येत असेल आणि त्यात काँग्रेस आणि वंचित हे खूप वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत असतील आणि त्यांचा केवळ भाजपला हरवणं हा एक उद्दिष्ट असेल तर या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. ही आघाडी योग्य झाली आहे असं सुद्धा खासदार संजय राऊत म्हणाले.